पोलीस भरतीच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हॉल तिकीटच्या 4 प्रती काढून न्यायच्यात. 3 तुमच्या बॅगमध्ये आणि 1 तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला 4 ब्लॅक बॉलपेन न्यायचे एकदम चांगल्या क्वालिटीचे, ज्याने तो राऊंड हा पूर्ण ब्लॅक होईल. तुमच्या बॅगमध्ये वॉटर बॉटल असली पाहिजे आणि सोबत तुम्हाला पॅड नाही न्यायचं आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पोलीस भरतीला न्यायच्या आहेत आणि परीक्षेसाठी आणि सोबत चांगला पेपर द्यायचा आहे. तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या महा एक्झाम अथॉरिटी या यूट्यूब चॅनलवर. जसं की सर्वांना माहीतच आहे की पोलीस भरतीच्या लेखी परीक्षा या 15 तारखेपासनं सुरू होणार आहे. जवळपास अर्ध्या घटकांच्या परीक्षा या 15 तारखेलाच सुरू होणार आहेत आणि जे उरलेले काही घटक आहेत जसे की मुंबई शहर, नागपूर शहर, पुणे शहर, मीरा भायंदर, कारागृह आणि आपले तुरुंग प्रिझन झाले. तर यांच्या ज्या परीक्षा ह्या 20 तारखेपर्यंत सर्वांच्या लेखी परीक्षा या संपतील. तर या लेखी परीक्षांच्या अनुषंगाने काय पूर्वतयारी व्हायला पाहिजे जेणेकरून लेखी परीक्षा ही चांगली जाईल. कारण की ज्या मुलांचा अभ्यास खूप चांगला असतो तरी क्षुल्लक काही नेग्लिजन्स चुकामुळे त्यांना लेखी परीक्षामध्ये खूप कमी मार्क पडतात आणि यामुळेच ते फायनल लिस्टमध्ये सिलेक्ट होऊ शकत नाही. तर खास हा व्हिडिओ मी त्याच मुलांसाठी बनवत आहे की त्या मुलांनी लेखी परीक्षेमध्ये चांगलं मार्क घ्यावे आणि वर्दीसाठी यावर्षी एक पोस्ट त्यांनी महाराष्ट्र पोलीसमध्ये घ्यावी. त्या अनुषंगानेच हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर मित्रांनो, लेखी परीक्षेसाठी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या दैनंदिन जीवनातल्याच गोष्टी आहेत. कारण की याआधीही आपण भरपूर एक्झाम दिले आहेत. कॉलेज एक्झाम झाले, क्लासचे एक्झाम झाले किंवा पोलीस भरतीचेच अकॅडमीतले एक्झाम झाले. आपण आत्तापर्यंत भरपूर असे एक्झाम दिलेले आहेत. त्यामुळे ही परीक्षा काय आपल्यासाठी नवीन नाही. ही पण एक नॉर्मल परीक्षासारखीच घ्यावी. तर याबद्दलच काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर सर्वप्रथम हॉल तिकीट. तर बघा मित्रांनो, तर हॉल तिकीट हे सर्वांचेच आले असतील, काहींचे बाकी असतील. तर ज्या विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षेचे हॉल तिकीट आले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट हे लवकरात लवकर कॅफेवर जाऊन काढून घ्यायचे आहे. शेवटच्या दिवसाची वाट नाही बघायची आहे. कारण की शेवटच्या दिवशी काहीही होऊ शकतं. मशीन बंद पडू शकते, लाईट जाऊ शकते किंवा साईड जाम असू शकते, तर हॉल तिकीट निघणार नाहीत. त्यासाठी अगोदरच हॉल तिकीट काढून ठेवायचे आहेत आणि 1-2 नव्हे तर 4 हॉल तिकीट्स काढून ठेवायचे आहेत किंवा कारण की हे तुमच्याच उपयोगासाठी आहेत 4 हॉल तिकीट्स. तर या 4 हॉल तिकीटपैकी 3 हॉल तिकीट हे तुमच्या बॅगेत ठेवायचे आहेत आणि 1 हॉल तिकीट हे तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायचे. का तर मी हे तुम्हाला सांगणारच आहे. तर हॉल तिकीट हे वॉलेटमध्ये का ठेवायचं आहे, तर माझ्यासोबतच एकदा घडलं होतं. तर मी एक एक्झाम देण्यासाठी चाललो होतो, तर माझी बॅग ही चोरीला गेली होती. तर हॉल तिकीट नव्हतं माझ्याकडे. तर मी नशीब चांगलं माझं की मी माझ्या वॉलेटमध्ये एक हॉल तिकीट ठेवलं होतं. तर त्याच हॉल तिकीटवर मी समोर परीक्षा दिली. तर तुम्ही पण असंच करा. 3 हॉल तिकीट बॅगमध्ये आणि 1 हॉल तिकीट तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा, म्हणजे पर्समध्ये ठेवा. त्यानंतर इतर कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे नाही आहेत. जे डॉक्युमेंट तुमच्या हॉल तिकीटवर खाली तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली असते तेच डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत. जसं की हॉल तिकीट्स आणि ओरिजिनल आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ज्यावर तुमची डेट ऑफ बर्थ, पूर्ण नाव आणि तुमचा ओळखता येईल असा फोटो असेल, हेच डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे. अगदी खूप सारे डॉक्युमेंट तुम्हाला काहीच घेऊन जायचे नाही, त्याचा काहीच तुम्हाला उपयोग होणार नाही, हे लक्षात असू द्या. तर बॅगमध्ये तुम्हाला पॅडसुद्धा न्यायचं नाही आहे किंवा कारण परीक्षा केंद्रात एक्झाम पॅड नेणं आतमध्ये अलाउड नाही आहे. तर पॅड न नेलेलंच बरं. तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे ब्लॅक पेन घ्यायचे आहेत, ब्लू पेन नाही किंवा रेड पेनसुद्धा नाही. तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे ब्लॅक पेन घ्यायचे. 3-5 रुपयाचे नाही तर 10-20-25 रुपयाचा एक तुम्हाला बॉल पेन घ्यायचा आहे जो चांगल्या क्वालिटीचा असेल, ज्याने पूर्ण जो राऊंड आहे तो गोल करता येईल आणि काही प्रॉब्लेम होणार नाही. तर ते तुम्हाला 4 बॉल पेन घ्यायचे आहेत किंवा एक खराब झाला, दुसरा झाल्यावर तिसरा. कारण की परीक्षा असताना पेन संपणं म्हणजे खूपच भयानक गोष्ट आहे. त्यामुळे 4 बॉल पेन हे जरूर सोबत ठेवा. कुणाला मागण्यापेक्षा स्वतःजवळच ठेवा. आणि बॉल पेन हे ब्लॅकच असले पाहिजे मित्रांनो. काळ्या रंगाचे पेनच पोलीस भरती परीक्षेला अलाउड आहेत, बाकी कुठल्याही रंगाचे नाही. त्यानंतर तुमच्या बॅगमध्ये एक वॉटर बॉटल असली पाहिजे. कारण की तुम्हाला किती वेळ आधी, कारण की आता हल्ली सगळ्याच परीक्षांमध्ये खूप लवकर
परीक्षा केंद्रावर बोलवतात. 40-45 मिनटं आधी परीक्षा केंद्रावर म्हणजे रूममध्ये बसवण्यात येतं. त्यामुळे वॉटर बॉटल सोबत ठेवा, ती आतमध्ये नेता येते. वॉटर बॉटल तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला थोडा माइंड तुमचा फ्रेश राहील, त्यामुळे वॉटर बॉटल सोबत ठेवा. त्यानंतर येतं मित्रांनो वॉच. तर तुम्हाला वॉच नेता येईल की नाही, तर काही परीक्षांमध्ये तुम्हाला वॉच नेता येते, तर काहीमध्ये वॉच नेता येत नाही. तर वॉच तुमच्यासोबत असू द्या. जर नेता आली तर चांगलंच, आणि नाही नेता आली तर तुम्ही वॉच बॅगेमध्ये ठेवू शकता. कारण की वॉच तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला पेपरचं चांगलं टाईम मॅनेजमेंट करता येईल. आणि मी दुसरा एक नेक्स्ट व्हिडिओ टाईम मॅनेजमेंटवर आणणारच आहे की परीक्षा देताना पोलीस भरतीच्या पेपरला टाईम मॅनेजमेंट हा कसा करावा. कारण की 100 गुणांसाठी 90 मिनिटे हे खूप महत्त्वाचे असतात, आणि तुम्ही तो टाईम कसा तोडू शकता, म्हणजे टाईम मॅनेजमेंट कसं करू शकता आणि कसा चांगला पेपर देऊ शकता, यावर मी नेक्स्ट व्हिडिओ करेन. त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही घरून निघत असताना नॉर्मलच जेवण करा. रात्री तुम्ही परीक्षेच्या अगोदरच्या रात्री चांगली झोप घ्या. जास्त वेळ मोबाईल TV बघू नका. शांत झोप घ्या. तुमचा माइंड अगदी फ्रेश असावा. आणि घरून निघताना नॉर्मल साधं लंच करा. दही, लस्सी असे झोप येणारे कुठलंही पेय जेवण असं करू नका. नॉनव्हेज वगैरे खाऊ नका परीक्षेच्या आधी, किंवा त्याने तुम्हाला झोप येईल आणि तुमची परीक्षा चांगली जाणार नाही. आणि ही तुमची सुवर्ण संधी आहे, ही तुम्ही हातातून गमवू नका. त्यासाठी हलकं जेवण करा. अगदी 2-3 चपात्या, वरण भात साधं. नंतर परीक्षा झाल्यावर तुम्हाला हवं ते खा पेपर चांगला गेल्यावर. त्यामुळे आधी हलकंच जेवण करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, चीटिंग करण्यापासून सावध राहा. कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, कुठलाही कागद, चिठ्ठी, पेपर, कुठलाही मायक्रोफोन, कुठलाही मोबाईल, इयरबड्स कुठलेही परीक्षा केंद्रात नेऊ नका. कारण की मला अनुभव आहे, मी माझ्या डोळ्यांनी दुसऱ्या मुलांचं बघितलेलं आहे. तिथे खूप स्ट्रिक्ट असतं. पोलीस अधिकारी असतात उच्च दर्जाचे. ते तुमचं अगदी लक्षपूर्वक चेकिंग करतात, बॅग्स चेकिंग करतात. तुम्हाला अगदी बेल्टसुद्धा परीक्षा केंद्रात नेऊ देत नाहीत. एवढं कडक तुमचे शूज पण बघितले जातात. तुम्ही हाताची म्हणजे स्लीव्स फोल्ड केल्या त्याही बघितल्या जातात. पूर्ण पॉकेट पॅन्टचे चेक केले जातात. त्यामुळे चीटिंग करण्याचा प्रयत्न करू नका. मी पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या याच्यामध्ये सुद्धा बघितलं आहे, मुलांना उत्तेजक जे इंजेक्शन, द्रव्य, गोळ्या वगैरे जे घेतात ना, ज्याने रनिंग वाढते असं म्हणतात, ह्या भरतीमध्ये मुलांकडून पकडल्या गेल्याबद्दल मुलांना शिक्षा झालेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे गुन्हा दाखल झालेला आहे डायरेक्ट, आणि त्यांना आता कुठलीच गव्हर्नमेंट एक्झाम देता येणार नाही. त्यामुळे हे असलं काही करू नका. कुठल्याही प्रकारचं मायक्रोफोन, म्हणजे मुलं अगदी एकदम छोटा मायक्रोफोन नेतात, तर काहीच नेऊ नका. तुम्हाला असं वाटतं त्यांना कळत नाही, पण ते तुमचेही बाप असतात, त्यांना सगळं कळतं. कारण की ते ऑलरेडी पोलीस खात्यात आहेत, ते या सगळ्यातून गेलेले आहेत. ते दरवर्षी पोलीस भरती घेतात. तर असं काही करू नका. आणि स्वतःवर कुठलाही खटला लादून घेऊ नका, कुठलाही गुन्हा दाखल करून घेऊ नका. कारण की तुमचे स्वप्न साकार होणं हे तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं स्वप्न आहे. तुमच्या आईवडिलांच्या नावाला काळीमा फासू नका. चांगला पेपर द्या. कुठले असं कृत्य करू नका ज्यामुळे तुमची लेखी परीक्षा बर्बाद होईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही साधी घडी नेऊ शकता. डिजिटल वॉच नाही तर साधी घडी न्या, ॲनालॉगची वॉच न्या, ज्यात तुम्हाला फक्त टाईम म्हणजे स्टॉपवॉच सारखा टाईम दिसेल, आणि तुम्हाला स्टॉपवॉचच लावायची आहे परीक्षा चालू होताना. तो टाईम मॅनेजमेंटचा नेक्स्ट व्हिडिओ तोच राहील. मोबाईल वगैरे सुद्धा तुमचा बॅगमध्ये जमा होतो. तुमच्या बॅगमध्ये सुद्धा तुमच्या जेवढे म्हणजे किमती जे काही तुम्ही सामान न्याल ते तुमच्या बॅगमध्येच व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि बॅग तुमची हरवणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. हा जो पोलीस भरतीचा पेपर असणार आहे, ज्या मुलांचे ग्राउंड चांगले गेलेले आहेत त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधीच आहे. त्यांना तर पेपर 85, 90, 95 प्लसच द्यायचं आहे. आणि ज्या मुलांचे ग्राउंड चांगले गेलेले आहेत त्यांनासुद्धा 95 प्लस टार्गेट ठेवूनच पेपर द्यायचा आहे. आणि ही शेवटची जी आता तुमची तयारी आहे 2-3 दिवसाची, या वेळेत तुम्ही फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवा. कारण की तुम्हाला पोलीस भरतीचा पॅटर्न त्यातून कळेल, आणि त्या प्रश्नाची सोडवण्याची तुमची एक टॅक्टिक्स बनेल. आणि जेव्हा तुम्ही ओरिजिनल प्रश्नपत्रिका सोडवसाल प्रिव्हियस इयर, त्यानुसार तुमचा एक लय बनेल प्रश्न सोडवण्याची. ती पद्धत तुम्ही एकदा कॅच केली ना की कसे प्रश्न पोलीस भरतीला विचारतात, आणि तुमचा पॅटर्न बनला की तुम्ही ओरिजिनल पेपर जो पोलीस भरतीला असेल तुम्ही द्यायला जाल, तो अगदी तुम्हाला सोपा जाईल.